तसा तर वाढदिवस भरपूर काही अशा गोष्टींमुळे लय आनंददायी ठरला. पण धन्य तेव्हा झाला जेव्हा गुरुवर्य बाबाजींच्या चेहऱ्यावर माझ्यामुळे असं छोटस स्मित हास्य आलं. तर रामकृष्ण हरी मंडळी, पोरग किती पण मोठं होऊ पण आईसाठी ते लहानच राहते आणि आई पुढे त्याची येडीचाळी चालूच राहते. आणि त्याचा आनंद माझ्या भावासहित तर सगळेच घेते, पण कधी कधी आजीला जरा राग येतोय. पण खरं तर अशा छोट्या क्षणांमध्ये कुटुंबातलं खरं सुख दडलेलं असतं आणि त्याच्यामुळे अशा गोष्टी मी मुद्दाम करीत असतोय. मग वाढदिवसाला आपल्या संस्कृतीप्रमाणे मला सगळ्यांनी ववळलं, पण घरी 4च महिला असल्यामुळे 5वं भावानीच ववळलं. आणि तसं तर काय मी वाढदिवसाला केक कापित नाही, पण मग शाळेतले काही सहकारी अचानक घरी केक घेऊन आले म्हणे आता आम्हाला सत्कार करायचा आणि केक कापायचा. आणि त्या टायमाला लग्नानंतर मला पहिल्यांदा कोणतरी सत्कार म्हणून का होईना पण हार घातला. आणि काही म्हणा सहकार्याने साजऱ्या केलेल्या या वाढदिवसामुळे मला सुखाची आणखी एक नवीन व्याख्या अनुभवायला मिळाली. आणि याच्यानंतर तर तुम्हाला आपलं वाढदिवसाला एव्हरीथिंग इज टेम्पररी, पण श्री क्षेत्र देवगडला जाऊन दर्शन घेणं इज परमनंट. मग तिकडेच चाललो होतो तेवढेच मला देवगड पाटीवर शालेय जीवनापासून बहिणीचं नातं टिकून असणारी नम्रता गोळेचा आणि तिचा सगळा परिवार भेटला. तिने मला छोटस गिफ्ट दिलं आणि गाडीतच बसणार तेवढ्याच देवगड पाटीवर आणखी वैजापूरचे 8-10 तरुण भेटले आणि त्यांनी पण मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि फोटो काढला. आणि फायनली मग देवगडला येऊन गुरुदेव दत्त महाराजांचं दर्शन घेऊन गुरुवर्य बाबाजींचं पण दर्शन घेतलं. आणि त्यावेळी त्यांना दत्त जयंतीची मी तयार केलेली व्हिडिओ दाखवली. आणि हा सगळा आटापिटा फक्त कशासाठी तर संपूर्ण आयुष्य समाजाच्या सेवेसाठी वाहणाऱ्या या संतांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे 1 सेकंदासाठी का होईना पण एक छोटस स्मित हास्य यावं. आणि माझे व्हिडिओ बघत असताना जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मला ते दिसलं तेव्हाच माझा वाढदिवस धन्य झाला. रामकृष्ण हरी.